नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. कमळीला आता ज्या बाईचे अंत्यविधी केलेलं असतो त्या बाईचं गळ्यातलं कानातलं दाखवलेलं असतं की तुझं ओळखीचं आहे का कमळी. कमळीने बरोबर ओळखलेलं असतं आणि ते दागिने असतात ते तिच्या आईचे म्हणजे सरूचेच असतात. कमळी रडायला लागलेली असते. ती मला पुरणपोळी बनवून खाऊ घालणार होती, माझ्या वडिलांचं सत्य सांगणार होती, ती अशी कशी सोडून गेली. ती मला सोडून जाऊच शकत नाहीये काका, काहीतरी हे चुकीचं ऐकते मी. माझ्याही मला सोडून जाणं शक्यच नाहीये. कमळी अगदी वेडीपेशी झालेली असते, कोलमडून गेलेली असते. ऋषी बिचारा तिला सावरण्याचा, आधार देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणतात, हे बघ कमळी, तुझ्यावर काय परिस्थिती आली समजतंय आम्हाला, पण आम्ही पण काहीच करू शकत नाही ना. तिला आधार देत असतो, शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघ तुझ्यासाठी हे सगळं कठीण आहे, कळतंय आम्हाला, सत्य इथे स्वीकारायला तर लागणार ना. कमळी सोबत आता ऋषी सुद्धा रडत असतो. ऋषीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. सत्य आणि हे सत्य तुला स्वीकारायला लागणार आहे कमळी, प्लीज. वास्तव स्वीकारणं तुझ्यासाठी फार कठीण आहे. कमळी म्हणते, कोणतं वास्तव, काय वास्तव, काय वास्तव बिस्तव नाहीये ना. ती बॉडी सापडली, तिची ओळख सुद्धा पटत नव्हती. व ती माझी आई कशी असणार आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. विश्वास ठेवती माझी आई आहे, मी नाही मानणार ती माझी आई आहे. कमळी सरू या जगात नाहीये हे मानतच नसते. समोर सत्य दिसत असतं की सरू या जगात नाहीये, कारण जी बॉडी यांना सापडलेली असते त्या बॉडीच्या अंगावर जे दागिने मिळाले ते कमळीने बरोबर ओळखलेले असतात. कमळीचं मन मानायला तयार नसतं की माझी आई मला सोडून गेली आहे किंवा ती या जगात नाहीये. इन्स्पेक्टर बरोबर अजूनही ती भांडत असते की तिला शोधा, ती आहे. पण ते शक्यता एवढीच आहे की माझी आई जिवंत आहे आणि तुम्ही हे माना आणि तिचा शोध सुरू करा. ती मेली हे माणूस नका की तुम्ही. कवळी रडत असते, गयावया करत असते, खूप प्रयत्न करत असते इन्स्पेक्टरला सांगण्याचा की ही माझी आई नाहीये, माझी आई जिवंत आहे. दागिने ते हिच्या आईचे असतात. त्यामुळे इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला 100% गॅरंटी होतीच, कदाचित हीच ती बाई असणार आहे, पण आम्ही मनाने काही बोलू शकत नाहीये म्हणून खात्री पटवण्यासाठी तुला बोलवलं होतं कमळी. प्लीज कमळी, विश्वास ठेव. आणि हे बघ, जे समोर दिसलंय ते दाखवलंय, त्यामुळे आम्ही यात काहीच करू शकत नाहीये. कमळी म्हणते, जे काय असेल ते असेल, पण ती माझी आई नाहीये, मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगतेय. काही लढणारी अशी हरणारी नाहीये, ती हरूच शकत नाहीये. मला वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगावर गोळी घेतली, ती कशी जाऊ शकतेय. ती मला वाचवायला जिवंत असणारच आहे साहेब, ती जाणं शक्यच नाहीये. ती सुद्धा हरलेलं असतो या कमळीची परिस्थिती बघून की मी काय करू, किती वाईट वेळ आली या कमळीवर. जाऊ शकत नाही, ती जाणं शक्यच नाहीये. हे आहे म्हणून कमळी रडून रडून खाली कोसळत असते. ऋषी तिला सावरत असतो. कमळीला कळत असतं की आई या जगात नाहीये, पण ती मानतच नसते, ती मान्यच करत नसते. आई एकदा तरी माझ्या समोर आहे, आई एकदा तरी माझ्या समोर आहे, एकदा भेट मला, ये माझ्या जवळ, आई ये मला भेट. बिचारी कमळी रडून रडून अगदी इतके बुरे हाल झालेले असतात तिचे. ऋषी सुद्धा थकलेला असतो तिला समजावून, कारण तिला समजावणार तरी कोणत्या तोंडानं. तिची आई या जगात नाहीये, इतकं मोठं दुःख तिच्यावर, इतकं मोठं संकट तिच्या समोर उभं आहे. शांत बसा तर ऋषी कसं म्हणणार, तुम्हाला सोडून जाऊ नको. आणि कमळी जोर जोरात रडत असते. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघ कमळी, सगळ्या वस्तूंची ओळख पटवून दिली आणि या सगळ्या वस्तू डेड बॉडीच्या जवळ सापडल्यात, त्यावरून काय अंदाज लावायचा, तूच लाव. आता काय गेली, हे सत्य आहे कमळी, प्लीज तू हे सत्य स्वीकार. तिला खूप सावरण्याचा प्रयत्न करत असतो, पण ऋषी शांत बस असं म्हणू शकत नसतो. तो कमळी, अगं सावरणा, स्वतःला सावरणा, जे सत्य आहे ते स्वीकारणा. कमळी म्हणते, नाही, माझ्याही या जगातून जाणं शक्यच नाहीये, ती मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. तुला या अवस्थेत तुझ्या आईने जर बघितलं तर कसं वाटेल तिला, तू विचार कर बरं. माझी कमळी लढणारी अशी गळून पडली, अशी कोलमडली आहे, तिला अजिबात आवडणार नाही. तरी विचार करणं तिला काय वाटेल. कमळी, नको रडू प्लीज, पण तू हरून जाऊ नको, काहीच संपलेलं नाहीये, सगळं आहे तिथेच आहे, प्लीज कमळी तू हरू नको. त्याचा तपास आम्ही सुरूच ठेवणार आहोत, जर काही नवीन माहिती मिळाली तर लगेच सांगणार आहोत की. डॉक्टर म्हणतात कमळीला, प्लीज कमळी स्वतःची काळजी घे. ऋषीला म्हणतात की प्लीज यांची काळजी घ्या आणि यांना सांभाळून घरी न्या. तो हो जातो घेऊन. आता कमळीला घरी घेऊन जाणं ऋषीसाठी खरंच खूप रिस्की असतं. कमळी इतकी रडत असते की तिला धड चालता सुद्धा येत नसते. तिला कशी बशी त्याने ओढत ओढत चालवलेली असते. आता कमळी काय सावरायला तयार नसते. आता अनिकाचं डोकं फुटायला लागलेलं असतं. चिडचिड चिडचिड करून काय वैतागलेली असते ही, काय काय बडबड करत असते. रागिणी फक्त अनिकाकडे बघत असते. अनिकाचा तमाशा. इतका राग येतोय मला, इतका राग येतोय ना की बस. ऋष परत गावाला गेला. परत रागिणीवर काही एक परिणाम नसतो. मोबाईल मध्ये तिचं काहीतरी बघायचं काम चाललेलं असतं. आणि का तिच्या अंगावर, तिच्या तोंडाजवळ येऊन म्हणत असते की ऋष गावाला गेलाय, गावाला गेलाय. हिच्यावर काही एक परिणाम होत नाही. का असं करतो, का सतत सतत गावाला जातो, काय गावाला ठेवलंय ग एवढं. राग येत असतो या रागिणीला अनिकाच्या वागण्याचा. मध्ये काय ग जे माझ्यात नाहीये. उलट ती गावछाप कसली आहे गावढळ. काय ते ऋषी तिच्या मागे कमळी कमळी करत पळत असतो. का जरा ओव्हरच करायला लागलेली असते. तेव्हा रागिनी तो मोबाईल एकदाचा बाजूला ठेवते. आणि का जरा ऐकतीस का ग बाळा, प्लीज ऐक जरा, विचार करायचं नाही ग बाबू, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आणि कसं त्या गावची सिच्युएशन जरा वेगळी आहे ना. कमळीच्या आईला कशी गोळी लागली, डिचक्याव लागली ना गोळी, मग कशी परिस्थिती असणार आहे तिकडे. एवढं काय विचार करते, जाऊ दे की जरा गप्प बस ना. डिचक्याव डिचक्याव काय करतेस तू, हे लागो की पोळी लागो, मला काय करायचंय, देणं घेणं नाही. या तिच्या आईला जर गोळी लागली नसती तर ऋषी माघारी गेला नसता, बरोबर ना. अगं बाई गप ना, शांत हो ना.
शांत होणार नाही आम्ही, सारखं सारखं म्हणू नको शांत हो शांत हो. आणि का आता रागिनीवर चिडचिड करत असते, तेवढ्यात आलेली असते कामिनी. का तू, तुला काय बोलू, एक काम धड करत नाही म्हणे मी कामिनी कामिनी. कामिनीचा डाव तर वर्मावर घाव. काय वर्मावर घाव भिऊ नाही या, काहीही करत नाही तू, म्हणजे तू एक काम सुद्धा धड करू शकत नाहीये. मला संपवायला गेली कमळीला आणि संपूर्ण कोणाला आली, तिच्या आईला. अगं त्या कमळीला संपवायचं की, ती माझ्या रस्त्यातला काटा आहे. काम करते तू, तुझं तुला माहिती. कमळीला संपवायचं, तिच्या मॉमला संपून आलीस. खरंच ग्रॅनी आजी तू वेडी झाली आहेस काय ग? कमळीच्या आईला संपून काय फायदा आहे सांग बरं तू. कमळीला जर संपवलं असतं काहीतरी फायदा तरी झाला असता. कमळीला संपवायला पाहिजे होतं, ती माझ्या डोक्यात जाते, तर तिला सोडून तिच्या आईला संपवलं. तू ग्रॅनी आजी खरंच मॅड आहेस का ग? नको आता तू ना ग्रॅनी आजी काही करूच नको. तुझ्याकडून मला काही अपेक्षाच राहिलेली नाहीये. मी आता स्वतः गावाला जाणार आणि काय करायचंय ना मीच करणार. जाते आणि त्या कमळीला आहे ना कायमची संपवून येते. ए बाई वेडे, गप की ए वेडे. आता ही अनिका तन 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 करत चाललेली असते. तिचा हात पकडते. रागिणी म्हणते वेडी बेडी झालीच का ही, की अक्कल विकल आहे का? बडबड बडबड करायची, गप की. हो लागलंय की वेड, वेडच लागलंय मला. वेड्यांच्या बाजारात मी वेडी झाली आहे. हो लागलंय की वेड. ए कमळी 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 सगळ्यात मोठा शत्रू आहे माझा, तुम्हाला कळत नाही का? तिच्या मागे मागे तो ऋषी जातो आणि ऋषी तिच्या मागे गेला किती माझ्या डोक्यात जाते. त्यामुळे मी कमळीला संपवते, म्हणजे तो कोणाच्या मागे जाणारच नाही की. मी करून मला तिला संपवायचंय म्हणजे संपवायचंच आहे. मी जाते आणि तिला अशी उडवून देते ना की विषय कायमचा संपवून टाकते. जरा शांत होतीस का ग तू? कामिनी आता फार सिरियसली बोलत असते. आणि का जरा शांत हो आणि शांत डोक्याने विचार कर. म्हणजे तुला कमळीच्या गावाला जायचं, मग काहीतरी करायचं, याची काहीच गरज नाहीये, अजिबात गरज नाहीये. मी तिथे जाऊन का गरजेचं नाही तिथे जाऊन काही काम करण्याची. तू अजून काहीतरी मोठी चूक करणार आहेस का? मोठी चूक करायची का तुला? कामिनी म्हणते आणि का तोंड सांभाळून बोला आणि माझ्याशी बोलती याचं भान तर नक्कीच ठेव. जिवंत हे लक्षात ठेवा. काय सांगते ऐक ना राजा, ऐक जरा. कमळीला संपवायचं हा विषय बंदच करून टाकी. ते आपल्याला काहीच करायला लागणार नाही. तिची आई गेली ना ती ऑटोमॅटिकली जाणार. विषयच घेऊ नको तू. तू लहान आहेस ना अनिका बाळा, म्हणून समजावून सांगते. आतापर्यंत कमळीचं सगळं आयुष्य तिच्या आईच्या अवतीभोवती होतं. आता आईच या जगात नाहीये म्हटल्यावरती कसं काय जगणार? कुणाच्या भरोशावर जगणार? फार फार ती वेडी होणार किंवा कुठच्या तरी कोपऱ्यात पडणार. कमळी आता तुझ्या रस्त्यातला काटा बनणार नाही, तर ऑटोमॅटिक तो काटा उपटून जाणार. आई नाही म्हटल्यावर जगायला साधन नाही, कुठल्या बेसवर जगणार ती? त्यामुळे कमळी हा विषय बंदच करून टाक. म्हणते आणि का आलंय का तुझ्या लक्षात, तुला काही एक करायची गरज नाहीये, त्यामुळे तू एकदम शांत बस. इकडे आता कमळीच्या गावात शोकसभा सुरू झालेली असते. सगळे गावची मंडळी जमलेली असतात आणि फार फार वाईट वाटत असतं. सगळं अगदी वातावरण दुःखाचं तयार झालेलं असतं. जे सरपंच असतात ते म्हणतात आबा गावचा खूप चांगला प्रतिष्ठित समजदार व्यक्ती होतं. आबा या जगातून गेले, आपल्याला फार फार दुःख झालं. आता आबाच्या नंतर सरोज सुद्धा अशी गेली. सगळी वाईट परिस्थिती ओढवली आहे ती फक्त आणि फक्त या कमळीवर. कमळीला सगळ्यात वाईट गोष्टींना सामोरं जायला लागतंय. एवढ्याशा वयात बिचारीला काय काय सहन करायला लागतं. पण म्हणतो मला असं वाटतं सरोजचं विधी आणि श्राद्ध सगळं व्यवस्थित असं पार पाडावं असं मला वाटतं. गावची एक बाई म्हणते हो हो सरपंच, आम्हालाही तसं वाटतं. सगळं काही व्यवस्थितरित्याच पार पाडावं सरोजचं. करून जाळावं तर सरू हाताला सुद्धा लागली नाही. कमीत कमी तिचे दिवस कार्य तरी व्यवस्थित करू. तुम्ही म्हणताय ना अगदी बरोबर आहे. तिच्या आत्म्याला शांती लागल. 2 गट पडलेले असतात. दुसऱ्या बायका म्हणतात की सरूमुळे गावाची एवढी बदनामी झाली. बदनामी काय कमी होय? ती गेली म्हणून विसरून जायचं आणि पुढाकार घ्यायचा का? आपली बायका 2 तोंडाने बोलत असतात. कोणी म्हणते ती चांगली होती, कोणी म्हणते तिचं काहीच करायचं नाहीये, ती काय चांगली नव्हती बाई. त्यांनी सुद्धा गावाला एवढा त्रास देऊन गेली आणि तिचं कसं कार्यबिर्य करायचंय, तिचं काहीच करायचं नाहीये. आणि बिद्द काही नाही करत बसायचंय. बाई म्हणते डोसकं फिरलं की काय? ती म्हणते डोसकी तुमची फिरायली, आमची नाही. म्हणते बासा सगळ्यांनी गप्प बसायचं आता. म्हणते माणसं आहे की जनावर, जरा दयामया आहे की नाही? वेळ काळ काय 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 परिस्थिती ओढवली आणि तुमचं काय चाललंय? पण तो होती तेव्हा सुखाने जगूच दिलं नाही. आता मेली तरी तिच्या आत्म्याला शांती तरी लागू द्या की, तोंड गप करा की. मी म्हणते कोणीच काही करू नका, काहीच गरज नाही काही करायची. घालणारी किंवा न घालणारी तुम्ही कोण आहे आणि तुमचा काय संबंध आला? करायचं ते कमी बघून की तुमची काही बी गरज नाहीये. निंगी आता सगळ्याच बायकांना बोललेली आहे. म्हणतात निंगी जरा शांत होती तेव्हा जीव कोणी लावला नाही, आता मेल्यावर काय करताय तुम्ही? हे काय म्हणते सगळं काही ठीक आहे, पण रीतिरिवाज नावाची काही गोष्ट आहे ना ती तर करायला लागणार ना. गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून करू काय ते करायचंय ते. म्हणते नाही कुणीच काही करू नका, काही गरजच नाहीये. पर लाज असेल तर ठेवा शिल्लक. का आठवडा बाजारात विकून आलाय? सरपंच म्हणतात निंगे जरा शांत हो की, दिवस घालवायचा आहे म्हणल्यावर खर्च ते येणार गावकऱ्यांनी. ज्याला जी मदत करायची त्यांनी या डब्यात आपल्या पद्धतीने मदत टाका, कोणालाही जबरदस्ती नाहीये. पण ते सरपंच हे काहीच करू नका प्लीज. विचारलं कशी मदत करून तिच्या आईचे दिवस श्राद्ध घालायचंय, नका ना असं करू सरपंच. काय विचारायचंय ती काहीच बोलणार नाही. पैसे जमा करायला लागलेले असतात. निंगी म्हणते ही लोक काय अशी ऐकणार नाहीये. आत्ताच्या आत्ता जाऊन कमळीला हे सगळं सांगायला लागणार.
तेव्हा कमळी कुठे येऊन सगळं थांब. सरूच्या शोधामध्ये किंवा बॉडीजवळ जे काही वस्तू सापडल्या त्या सगळ्या आता पोलिसांनी ताब्यात देऊन टाकलेले असते. ऋषी त्या सगळ्या वस्तू हातात घेतलेले असतात आणि आता ऋषीला सही करायला लावतात. आता सही करायला लागलेले असतो. ती लेडी पोलीस असते, ती म्हणते तुमचं आणि त्या बाईचं नातं काय होतं साहेब? आता नव्हतं, पण आईपेक्षा काही वेगळ्या नव्हते त्या मायासाठी. थोडा जीव कमळीवर लावलाय तेवढाच त्यांनी माझ्यावर लावला होता. माया सगळं मला दिलं होतं त्यांनी. फार वाईट वाटत असते हे बोलताना. तो बोलतो आणि पटकन आता सही करून मोकळा होतो. ऋषीने ते सगळ्या वस्तू ताब्यात घेतलेले असतात, सही वगैरे केलेली असते. ती बाई म्हणते थांबा ना सर, आता नदीत जी बॉडी सापडली तिचे अंतिम संस्कार वगैरे केले आणि त्याचेच हे अस्थी आहे. आता अस्थी जे असतात ते सुद्धा ऋषीच्या ताब्यात दिलेले असतात त्या लेडी पोलीसने. अस्थी तुम्ही घेऊन जा. ऋषीला इतकं वाईट वाटतं, हात अगदी थरथर कापायला लागलेले असतात. आता जीव मुठीत धरतो आणि त्या अस्थी त्याने हातात पकडलेले असतात. फार वाईट ही सिच्युएशन असते. आता कमळी गावात आलेली असते, रडत असते, नाराज असते, दुःखी असते. फार वाईट वेळ आलेली असते या कमळीवर. बरोबर घातलेले सगळे क्षण कमळीला आठवत असतात, चांगले वाईट, आणि कमळीच्या डोळ्यात पाणी येत असतं. कमळीला फार वाईट वाटत असतं की आई का मला सोडून गेली. आबा तर गेले होते, बा तर कधीच नव्हता, आई एकटी होती तर आई सुद्धा सोडून गेली. कमळीला स्वतःवर जी वाईट वेळ आली आहे तिचा फार राग येत असतो की का माझ्यासोबतच असं घडलंय. आबा आई बरोबर घातलेले सगळे क्षण कमळीला आठवत असतात आणि दोघे सुद्धा कमळीला सोडून गेलेले असतात. चालता चालता धडपडलेली असते आणि आई ग म्हणून अशी पटकन पुढे पडते. समोर कोणी तिला सावरलंय बघते तर काय, ती सरोज असते. कमळी आता तिला भास होत असतो की सरोज माझ्या समोर उभी आणि तिनंच मला सावरलंय. कमळी जेव्हा सरोजला बघते तेव्हा कमळीला धक्काच बसलेला असतो, जणू काही मी स्वप्नच बघतीये. तिच्या समोर उभी असते आणि कमळीला डोळ्यामध्ये पाणी असतं, मनात असंख्य विचार, आणि समोर सरोज उभी आहे. ती सरोजला अशी धक्का देते आणि म्हणते मला नाही बोलायचंय तुझ्या संग. आबा गेले, तू बी गेली, का करते तू असं? आबा गेले आणि तू बी गेली, आता मी एकटीने काय करायचं? राहायचं एकटीनं, मी कसं जगायचं एकटीनं, सांग की आहे. आता कमळीची समजूत काढत असते. कमळी रडत असते, तिचे डोळे वगैरे पुसते आणि म्हणते कमळी असं रडायचं नाही, असं वेडेपणा करायचं नाही. तू अशी रडायला लागली ना त्या आबाला आणि मला अजिबात आवडत नाही. कमळी कशी स्ट्रॉंग आहे ना, ती कधीच रडत नाही आणि कधीच घाबरत नसते. तिने लढणारी आहे. खूप समजूत काढत असते, कमळीशी एक आधार देत असते. रडणार ना? कमळी म्हणते नाही रडणार, पण तू मला सोडून जाऊ नको. म्हणून कमळी आता माघारी बघते तर कमळीचा हा भास असतो की आई माझ्याशी बोलतीये म्हणून. आता आलेली असते निंगी कमळे करत. कमळे आई की भानावर येते आणि इकडे तिकडे शोधायला लागते. आई कुठे दिसते? आई कुठेच दिसत नसते. कमळीचा तो भास असतो. म्हणते काय झालं? इकडे तिकडे काय बघतेस ग? निंगे बोल की तू कशासाठी आली होती? हे गावातली लोक खुळ्यासारखं करते. जी लोक काकीला नावं ठेवत होती, नको ती बोलत होती, तीच लोक काकीचे आता दिवस घालायला निघालीत. काय हो, मी सांगते ते खरं आहे. लोक आता दिवस घालते काकीचा. दिवस घालायचेत म्हणून पैसे जमा करताय, आपापल्या पद्धतीने जेवढी जमता येईल तेवढी पैसे गोळा करताय आणि आता मदत करून काकीचे दिवस ते घालणार आहेत. फार वाईट वाटलेलं असतं हे निंगेने सांगितल्यावर. इकडे आता अन्नपूर्णा आजीच्या घरी आणलेलं असतं. मलमपट्टी केलेली असते राजनला, आणि राजन फार असे नाजूक झालेले असतात. अन्नपूर्णा आजी स्वतःच्या हाताने राजनला जेवण भरवत असतात. अन्नपूर्णा आजीला इतकं बरं वाटत असतं की माझा राजन सुखरूप माझ्या समोर बसलाय. म्हणतो आई मी माझ्या हाताने खातो ना, नको ना हे करूस, राजन असू दे, मला बरं वाटतंय. अन्नपूर्णा आजी ऐकत नाही आणि स्वतः राजनला भरवत असतात. राजनला सुद्धा खूप छान वाटतं की आईच्या हाताने असे लाड करून घे. अन्नपूर्णा आजी राजन आता बोलत असतात, गमती जमती चाललेले असतात, चांगलं त्यांचा दिवस चाललेला असतो. राजन समोर आहे तर अन्नपूर्णा आजीचा सगळा दिवस छान असा असतो. तोच काय रे राजन, ती माया अशीच असते बरं. मुलगा किती जरी मोठा झाला तरी तो काय मोठा होत नसतो. बंड्या फोन घेऊन इकडे जरा साईडला आलेला असतो. अन्नपूर्णा आजीला फोन लावतो. अन्नपूर्णा आजी आता राजनला जेवण भरवत असतात. तेवढ्यात काय फोन उचलतात. बंड्या फोन लावतो. हॅलो अन्नपूर्णा आजी, राजन काका आहेत का? हो रे, आहे की राजन. ए बंड्या, तुझा आवाज असं काय येतोय? तुझ्या आवाजाला काय झालंय रे? बंड्या तुझ्याशी बोलती मी, बोल की. आजी फार वाईट बातमी आहे. अरे कोण? आता कसली वाईट बातमी सांगतोय बंड्या तू? सांग की. कमळीची आई. अरे बंड्या, कमळीच्या आईला काय झालं? अन्नपूर्णा आजी खूप घाबरलेले असतात. राजन म्हणतात आई काय म्हणतोय तो बंड्या? राजन थांब जरा, मला बोलू दे, मग मी तुला सांगते. आता बंड्याने डिटेलमध्ये सरू काकीच्या बरोबर जे काय झालं ते सगळं काही अन्नपूर्णा आजीला सांगितलेलं असतं की सरू काकी बरोबर असं काही झालंय. आणि शेवटी सरू काकीला गोळी लागली, ती दरीत पडली आणि नंतर ती गेली असंच पोलिसांनी आम्हाला सांगितलं. तिच्यावर अंत्यसंस्कार वगैरे सगळं काही झालंय. आता कमळी एकटी पडली बिचारी. पूर्ण आजीला हे सगळं ऐकून जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. राजन म्हणतो आई काय काय चाललंय, सांग की मला जरा. बंड्या काय सांगतोय तुला? म्हणतात आई तो काय म्हणायलाय सांग ना ग, मला आता भीती वाटायला लागलीये. अन्नपूर्णा आजीला निरोप दिलेला असतो आणि फोन आता बंद केलेला असतो. खूप घाबरतात. आई बंड्या काय म्हणतोय सांग ना, कमळीच्या आईला काय झालंय? आई तू सांग ना ग. अन्नपूर्णा आजीला धक्का बसलेला असतो, त्या पटकन सांगू सुद्धा शकत नसतात. राजन काहीतरी विपरीतच झालं रे, ज्याची कल्पना केली नाही ते घडून बसलंय. खूप वाईट घडलंय बघ. बंड्या सांगत होता 2 दिवसापूर्वी कमळीची आई अपघातात दरीत पडली आणि गेली जागेवरती. आता कमळीला आई नाही, बाबा नाही, कोणीच राहिलं नाहीये जगात. राजनला सुद्धा धक्का बसलेला असतो की खरंच कमळीची आई सुद्धा नाही, आबा सुद्धा नाही,
फार वाईट अशी परिस्थिती आलेली असते या कमळीवर. अन्नपूर्णा आजीला धक्का बसला तेवढाच धक्का राजनला सुद्धा बसलेला असतो. आजी म्हणतात मला तिथे जायला हवं, कुठल्याही परिस्थितीत मला जायचंय कमळीला भेटायला. आधाराची खूप गरज असेल आणि मला तिथे पोहोचणं फार गरजेचं आहे राजन, काहीही झालं तरी मला कमळीकडे जायचं. म्हणतात मी पण येतो, मी इथे बसून काय करू राजन, तू स्वतःची काळजी घे आणि इथेच राहा, मी तिथे जाऊन सगळं व्यवस्थित बघते. राजन म्हणतो नाही मला यायचंय कमळीला भेटायला, मला येऊ दे ना प्लीज, मला थांबवू नकोस, मला सुद्धा कमळीला भेटायचंय, तिला आधार द्यायचाय प्लीज आई. अन्नपूर्णा आजीला इतका धक्का बसलाय तेवढाच धक्का राजनला सुद्धा बसलेला असतो. अवस्थेत कुठे प्रवास करतोय तू इतक्या दूर, ती कमळी तिथे एकटी पडली आणि मी इथे आराम करू होय, कसा आराम होणार सांग बरं, त्यापेक्षा मला डोळ्याने बघू तरी दे तिला. कमळीला तुझी खोटी नात म्हणून या घरात घेऊन आलो होतो मी, तीच खोटं वागली नाही आपल्याशी कधीच नाही, नेहमी प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न. त्या पोरीपेक्षा जास्त जीव लावला तिने आपल्याला, त्याची घेतली सांग नाही किती जीव लावला तिने. प्रसंगी माझ्याशी भांडली ते सुद्धा माझ्या भल्या करता, खूप गोड पोरगी आहे गाई ती, आणि तिच्यावर काय वेळ आली. बापासारखा मान दिला तिने मला, दुःखात असताना मी इथे कसा आराम करू, त्यामुळे प्लीज आई मला येऊ दे जरा बरं वाटेल. काही झालं तरी मला यायचंय म्हणजे यायचंय. राजन अगदी लहान बाळासारखा हट्ट करत असतात की मला कमळीकडे यायचंय, आणि खरं सांगू काही मी जर आता कमळीकडे आलो नाही ना तर मी स्वतःच्या नजरेतच पडेल. बापाची जागा दिली, बापासारखा मान दिला, आणि जेव्हा माझ्या पोरीवर एवढा कठीण प्रसंग आहे तर मी तिला आधार द्यायला गेलो नाही, मला फार वाईट वाटेल आई. प्लीज माझ्या नजरेत तर मला पडू द्यायचं नसेल तर मला कमळीकडे ने प्लीज. शांत हो राजन, शांत हो, आपण जाऊया. आता ऐकायलाच तयार नसतात, मला येऊ दे आपण जाऊया प्लीज प्लीज, मी येणारच आहे. फार काळजी वाटते रे राजन, माझी काळजी सोड प्लीज. आता काय कमळी इम्पॉर्टंट आहे ना आपल्यासाठी, मग तिच्याकडे जाणं तेवढंच, आपण जाऊया. म्हणतात ठीक आहे मी येणार म्हणजे येणार. अन्नपूर्णा आजी म्हणतात ठीक आहे बाबा चल. आता सरूचे दिवस घालायचे असतात म्हणून गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून पैसे जमाजमी केलेली असते, त्यांच्या चर्चा चाललेली असते. एक माणूस म्हणतो मी काय म्हणतो, हे सगळं करायची काहीच गरज नाही आहे, ती सरोजची तेवढी लायकी सुद्धा नव्हती. कशी होती ती, बोलवलं तुम्ही समजूत काढली म्हणून आम्ही समधी जमा झालोय बघा. पण म्हणतात दाजी बस की आता, किती तेच उगाळणार, गप बस की जरा. आलं गेलं गंगेला मिळालं विसरून जा, बोलवायचं आणि उद्याच्याला सरोजचं दिवस कार्य करायचे. बोलवा गुरुजीला आणि तयारी करा. आता एवढं म्हणताय सरपंच म्हणून, तुम्ही म्हणताय म्हणून सरोजसाठी शेवटची भीक आणि 10 रुपये काढलेले असते त्या माणसाने. निर्लज्जपणाची हद्द पार केलेली असते. 10 रुपये म्हणून भीक देत असतो सरोजला शेवटची, आणि चाललेला असतो डब्यामध्ये पैसे टाकायला. पैसे टाकणार तेवढ्यात काय कमळीने त्याचा हात पकडलेला असतो आणि तो आता आश्चर्यचकित होऊन कमळीकडे बघत असतो. त्याचा हात असा दूर लोटलेला असतो. भीक नकोय कोणाची ना कोणाची उपकार, कोणीच काही भीक देऊ नका आणि उपकार सुद्धा करू नका माझ्या. म्हणतो याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आईसाठी करतोय सगळं, जरा उपकार धर की. कमळी म्हणते कोणी सांगितलं माझ्या आईसाठी हे सगळं करायला, गरज नाही तुमची आणि तुमच्या मदतीची तर अजिबात नाही, अजिबात कोणी येऊ नका आणि मदत तर अजिबात करायला येऊ नका. कमळी आता इतकी बोलत सुटलेली असते गावकऱ्यांच्या आईबद्दल, एक जरी शब्द बोलला ना तुम्ही वाईट तर माझ्या इतकं वाईट कोणी नसणार. ती गेलीये तरी तिचे पंचिती चालल्याच इतका. तुम्ही होती तेव्हा कोणी चाललं नाही, आता मेल्यावर येत आहे का मग तू चाललंय. आणि त्यांनी जेवढे पैसे टाकले आपापले पैसे परत घ्या, कारण मी यातला 1 रुपया सुद्धा वापरणार नाहीये. तुमचे पैसे काढून घ्या, मला कोणाची भीक नको आणि कोणाची उपकार तर अजिबात नको. ही असते ती म्हणते कमळे काय बोलायलीस कळतंय का तुला. पण म्हणतात कमळी असं बोलू नको, शांतताने घे बरं सगळं काही बाई, नको असा राग डोक्यात. सगळे मिळून सरोजचं कार्य करणार आहोत, तू कशाला काळजी करतेय कमळी, तू गप की बाळा. म्हणते सरपंच प्लीज तुम्ही मला माफ करा, दुःखाचं ओझं नाही टाकायचंय कोणावर आणि कोणावर दबाव सुद्धा आणायचा नाहीये. चांगलंच माहिती यांच्यातले 4-5 जण मनापासून मदत करत असतील, अगदी प्रामाणिकपणे मला मदत करत असतील, पण बरेच लोक कसे आहेत ना, जी दिसताय 4-5 टाळकी ती तुम्ही विषय धरला म्हणून इथं आली अगदी जबरदस्तीने, मनात नसताना सुद्धा. काय किती टोमणं कुणाला मारतं, कुणाबद्दल काय विचार करतं, कुणाला काय बोलतं, सगळं मला ठाऊक आहे बघा. तर माझ्या आईला काय बोललं गेलंय, काय लांछन लावलंय, सगळं माहितीये सरपंच मला, त्यामुळे लोकांकडून मला काहीच अपेक्षा नाहीये बघा. ते मी पाया पडतो, ज्यांनी हे पैसे टाकले ते आपापले पैसे घेऊन जा. कोण काय आणि कोण काय नाही मला चांगलंच माहितीये. त्याचं काही बोलणं नाही, ऐकून घ्यायचं आणि कोणाची उपकार तर अजिबात नाही. आता कोणाचेच पैसे घेत नाही आणि सरपंचाला फार वाईट वाटलेलं असतं की बिचारे कमळीला काय सहन करायला लागतंय. गावातली लोकांची तोंड काय बंद होत नसतात, त्यामुळे कमळीनेच त्यांची तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलेला असतो. खरं तर आता ती पैसे सगळे माघारी देऊन टाकलेले असतात, पण सरोजच्या कार्यासाठी जो पैसा लागणार आहे तो पैसा कुठून येणार, कमळी तो पैसा कसा जमवणार, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.